आज माझ्या मित्रांनी लय मोठा प्रँक केला माझ्यासोबत. गुड मॉर्निंग, तुमचं सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा यूट्यूब चॅनलमध्ये. One hour later. सुयोग आहे ना, ते बसला एकटा. त्याच्याकडे काम होईल. त्यामुळे बरेच लोक तुम्हाला डेथ वगैरे झालेले बघायला मिळतात, बरोबर. मग जर आम्ही तुम्हाला एक असं प्रपोजल One टाकलं, hour later. पोरगी काय, पोरीचा बाप पण तुझ्याकडे उत्तर पण दिले असं काही नसतं. आता पोरगी पटवा. पढ़ाई लिखाई में ध्यान लगाओ, IAS बनो. ची वाट बघत थांबलो होतो. 4:15 वाजले, म्हणलं जातो. तो इथं एवढ्या पण थांबणार आहे रूमवर. म्हणलं आम्ही जातो. मग म्हणलं मग किती दिवस थांबलो. तिथं प्रॅक्टिकल होतं. आज इथं फेस्टिवल आहे, ॲन्युअल गॅदरिंग. काय म्हटलं? ॲन्युअल गॅदरिंग आहे कॉलेजच्या समोरच. मायनीमध्ये आलोय. आवाज तर दुकाने बंद होते काय, आज महाराष्ट्र बंद होतं काय, त्यामुळे बंद होते. आत्ता काय काय दुकान आता ओपन झाले. आबासुद्धा आले होते. मग जाताना काय टेन्शन नाही. आत्ता भूक लागली खूप. आज सकाळपासून खाल्लं नाही काय. जाताना एक चपाती थोडी खाऊन गेलो होतो, त्याच्यावर नाही खाल्लं. घरी जाऊन बघ काहीतरी खाऊ. 2 hours later. आज माझ्या मित्रांनी लय मोठा प्रँक केला माझ्यासोबत. लेक्चर सुटले होते, नंतर खाली आले होते. तिथे माझे मित्र बसले होते. त्यातल्या एकाने मला फोन केला. नवीन नंबर घेतला होता त्याने. त्याच्याबद्दल फोन केला मला. एकदा केला, दोनदा केला, तीनदा केला, चारदा केला. नंतर तो एका बाजूला गेला. नंतर त्याने फोन केला. नंतर म्हटलं मी विट्याने बोलतोय. हां बोला, कोण? तो मला पोलीस स्टेशनमधून बोलतो. कोण? पोलीस स्टेशन? मग तुमच्या विरुद्ध कंप्लेंट आली. काय म्हणजे तुम्ही यूट्यूबला व्हिडिओ बनवतो ना? हो म्हणते बनवते. म्हणजे तुम्ही यूट्यूबला व्हिडिओ बनवता, त्यामध्ये काहीतरी अपशब्द आले, ते वापरले गेले, ते शिवी. म्हणजे अशी कधी आली? अशी एका पण व्हिडिओ पण नसेल. असते तरी मी त्याच्यामध्ये केली, म्यूट केली आहे. नंतर माझं किती दिवस कोण फोन केला. नंतर तेव्हा मला समजलं तिथं थांबला होता. तिथून त्यांनी केलं 2दा फोन. नंतर तो एका बाजूला गेला, तेव्हा फोन केला. नंतर म्हटलं मी पण त्यांच्यावर प्रँक करतो. तो पण म्हटलं मी माझ्या भावाला फोन केला. थांबा तो करेल काहीतरी. ती पण इकडनं बघत बसले होते. आणि माझ्यासोबत जे 2 जण होते ते सुद्धा आहे. हो तू काय केलं, असं केलं तसं केलं. आज मला भीती दाखवायला लागली. नंतर म्हटलं मला माहित आहे तू कोण करते ते. थांबा वाट बघतो, तो कधी सांगतो स्वतःहून. नंतर मी त्याला, तो नंतर भेटला मला. त्याचे फोन करतो. त्याला म्हटलं माझ्या भावाला सांगितले मी नंबर हे करायला. तो म्हटलं केला होता फोन. आणि त्या मित्रांना हे माहीत नाही की माझ्यासोबत असे प्रँक किती जणांनी केलेत. तेव्हापासून मला माहीत आहे किती प्रँक करतात माझ्यासोबत. माझे 11-12वीतले मित्र होते, त्यांनी पण केले होते. काय 10वीपर्यंत जे मित्र होते त्यांनी सुद्धा प्रँक केले होते. आत्ता हे BCS मध्ये FI मध्ये माझे मित्र झाले, त्यांनी सुद्धा केले प्रँक. माझ्यासोबत होतं झाल्यासारखं. साला ये दुख काय खत्म नहीं होता बे. त्याच्यात एक अजून एक इन्क्रीज झाला, म्हणजे वाढला, एक प्लस झालं त्याच्यामध्ये. माझा पण टाइम येईल एकदा. आएगा अपना टाइम आएगा, मेरे जैसा शाना लाला तुझे ना मिल पाएगा. ये सर्वांसोबत प्रँक करणार. 7 वाजले आता. पिल्लूला सोडायला आलो होतो वाडीतून माझ्यात. तो आला होता मगाशी, मी आलो तेव्हाच. सोडायला तो झोपलाय आता. जावं घरी आता. लिहायचं राहील थोडं. लिहायचं तर घरी गेल्यावर जरा. काही कंटेंट जास्त भेटलाच नाही. जो भेटला तो मी काही शूट करू शकलो नाही. मित्राने माझ्यासोबत असा प्रँक केला की मला समजत नाही नक्की काय करू ते. त्यामुळे काय जास्त शूट करू शकलो नाही. तेव्हा माझी बत्ती पेटली. अगोदर पण माझ्यासोबत लय झाले.
त्याच्यामध्ये अजून एक वाढलं. ओके, आताच एंड करतो मग व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, नवीन असले तर सबस्क्राईब करा. बाय, मग उद्या भेटूया.